आजच्या या सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. हम्म. म्हणजे विचार करा, एका अतिशय शांत खोलीत काही लहान मुले बसली आहेत बरं. आणि त्यांच्यासमोर एक मोठी व्यक्ती एका 5 फूट उंच, हवा भरलेल्या आणि तळ्याला वजन असलेल्या बाहुल्याला, ज्याला आपण बोबो डॉल म्हणतो, हं. त्याला निर्दयीपणे मारहाण करत आहे. अरे बापरे. हो ना. ती व्यक्ती त्या बाहुल्याला लाथा मारतीये, हातोडीने त्याच्या डोक्यावर प्रहार करतीये आणि काही हिंसक शब्द वापरून ओरडतीये. हं. मुले हे सगळं अगदी शांतपणे बघत आहेत. हं. काही वेळानं ती मोठी व्यक्ती निघून जाते आणि मग तीच शांत बसलेली मुले अचानक त्या बाहुल्याजवळ जातात आणि अत्यंत हिंसक बनून हुबेहूब तशीच मारहाण सुरू करतात. अगदी तशीच. हो. मग प्रश्न असा पडतो की त्यांनी हे कुठून शिकलं? स्वतःचा कोणताही प्रत्यक्ष अनुभव नसताना, कोणीही त्यांना तसं करायला न सांगता, आपला मेंदू इतक्या वेगाने दुसऱ्याचं वर्तन कसं काय आत्मसात करतो? नक्कीच. हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच आजच्या आपल्या नोंदी आणि माहितीचे स्रोत मानवी मेंदूच्या याच एका रहस्यमय आणि थोड्याशा धडकी भरवणाऱ्या प्रक्रियेचा वेध घेत आहेत. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. म्हणजे आपण आज ज्यावर चर्चा करणार आहोत तो अल्बर्ट बँडुरा या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने मांडलेला सिद्धांत आहे, अच्छा. ज्याला सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती किंवा सोशल ऑब्झर्वेशनल लर्निंग थिअरी असं म्हणतात. त्याचा हा गाभा आहे. शतकानुशतके मानवी शिक्षणाबद्दल आपला एक असा समज होता की माणूस केवळ स्वतः प्रत्यक्ष कृती करूनच शिकतो. म्हणजे स्वतः चुका करून. हो, चुका करून किंवा बक्षीस आणि शिक्षेच्या थेट अनुभवातून. म्हणजे आपण ती म्हण वापरतो ना, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. अगदी बरोबर. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून नेहमी स्वतःला ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही, याच गृहीतकावर भर दिला गेला होता. म्हणजे ट्रायल अँड एरर शिवाय पर्याय नाही असं मानलं जायचं. हो, पण बँडुरा यांच्या या अभ्यासाने या संपूर्ण विचारधारेला मुळापासून हदरून सोडलं. खरंच. हो ना. त्यांनी दाखवून दिलं की मानवी मेंदू हा आजूबाजूच्या जगाचा केवळ एक मूक प्रेक्षक नाहीये. तो सतत आजूबाजूच्या लोकांच्या वर्तनाचे अत्यंत गुंतागुंतीचे विश्लेषण करणारा एक काय म्हणतात त्याला, एक सुपर कॉम्प्युटर आहे. अरे वाव. आणि हेच आजच्या या सखोल चर्चेचे मुख्य ध्येय आहे. आपण एखादी गोष्ट नेमकी कशी शिकतो यामागचं विज्ञान आज आपण उलगडणार आहोत. कारण आपण नेहमी म्हणतो की लहान मुलं ही अनुकरणप्रिय असतात. बरोबर. किंवा आपण समाजाचं अनुकरण करतो. पण हा सिद्धांत या साध्या वाटणाऱ्या अनुकरणाला एका अत्यंत भक्कम वैज्ञानिक चौकटीत बसवतो. नक्कीच. म्हणजे मी विचार करत होते, जर आपण प्रत्येक गोष्ट स्वतः अनुभव घेऊन शिकायची ठरवली तर मानवी आयुष्य खूप लहान पडेल. हो ना. म्हणजे सगळंच स्वतः कसं अनुभवणार? अगदी तेच. आगीत हात घातल्यावर चटका बसतो हे शिकण्यासाठी स्वतःचा हात जाळण्याची काय गरज आहे? कोणीतरी दुसरा आगीजवळ गेल्यावर ओरडतोय हे बघूनच आपला मेंदू ती माहिती साठवून घेतो. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. या प्रक्रियेलाच निरीक्षण आणि अनुकरण म्हणजेच ऑब्झर्वेशन अँड इमिटेशन म्हणतात. अच्छा. शिकणे ही एक पूर्णपणे सामाजिक प्रक्रिया आहे. आपण काही निर्वात पोकळीत शिकत नाही. आपल्या आजूबाजूला सतत काहीतरी घडत असतं. लोक एकमेकांशी वागत असतात आणि त्या वागण्याला समाजाकडून काहीतरी प्रतिसाद मिळत असतो. बरोबर. आपण केवळ त्या व्यक्तीकडे बघत नाही, तर त्या व्यक्तीला तिच्या वर्तनामुळे मिळणाऱ्या फळाकडे सुद्धा बघत असतो. म्हणजे रिझल्ट्सकडे. हो. जर एखाद्या व्यक्तीने काही चांगलं काम केलं आणि तिचं कौतुक झालं, तर बघणाऱ्याचा मेंदू लगेच नोंद घेतो की अरे, हे वर्तन फायद्याचं आहे. हा. म्हणजे हे अगदी यूट्यूबवर स्वयंपाकाचा व्हिडिओ बघून स्वतःचा पदार्थ न जाळता स्वयंपाक शिकण्यासारखा आहे. अगदी बरोबर. समजा मला एखादा गुंतागुंतीचा पदार्थ बनवायचा आहे, तर मी स्वतः प्रयोग करून, अन्न करपून, घरभर धूर करून शिकण्यापेक्षा कुणा तज्ज्ञाला बघितलेलं बरं. हो. एखाद्या तज्ज्ञाला ते करताना बघते. तो कोणता मसाला किती प्रमाणात टाकतोय, गॅसची आच किती ठेवतोय हे पाहते आणि त्याची कृती कॉपी करून चांगला पदार्थ बनवते. इथे माझा मेंदू त्या व्हिडिओमधला शेफला एक आदर्श किंवा मॉडेल मानून त्याचं निरीक्षण करत असतो. हे खूप छान उदाहरण आहे आणि यात एक अतिशय महत्त्वाची मानसशास्त्रीय संकल्पना दडलेली आहे. ती कोणती? त्या व्हिडिओमधल्या शेफला शेवटी जेव्हा एक उत्तम डिश तयार झाल्याचा आनंद मिळतो ना, तेव्हा ते बघणाऱ्यालाही एक प्रकारचं अप्रत्यक्ष प्रबलीकरण मिळतं. त्याला इंग्रजीत वायकॅरियस रिइन्फोर्समेंट म्हणतात. अच्छा. अप्रत्यक्ष प्रबलीकरण. म्हणजे प्रत्यक्ष बक्षीस मला मिळालेलं नाहीये. हो, बक्षीस त्या शेफला मिळालंय, पण समोरच्याचं ते बदललेलं वर्तन आणि त्याला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद बघूनच आपण ठरवतो की ते वर्तन आपण स्वीकारायचं की नाही. क्या बात है.
स्रोतांनुसार शिकण्यासाठी दरवेळी प्रत्यक्ष बक्षीस मिळणं आवश्यक नसतं. ही मेंदूची ऊर्जा वाचवण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. खरंच खूप स्मार्ट आहे आपला मेंदू. पण जर माझा मेंदू एवढ्या स्मार्ट पद्धतीने दुसऱ्यांचे अनुभव स्वतःचे असल्यासारखे शोषून घेत असेल, तर मग हे प्रत्यक्षात कसं घडतं? म्हणजे केवळ डोळ्यांनी एक कृती बघण्यापासून ते स्वतः हाताने ती कृती करण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो नक्की कसा होतो? कारण व्हिडिओ बघणे आणि प्रत्यक्ष कांदा कापणे यात खूप मोठा फरक आहे. नक्कीच फरक आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर बँड्युरा यांच्या सिद्धांताच्या सर्वात तांत्रिक पण रंजक भागात आहे. बरं. ही प्रक्रिया हवेत घडत नाही. बघण्यापासून ते कृती करण्यापर्यंतचा प्रवास 4 मूलभूत उपप्रक्रियांमधून जातो. 4 पायऱ्या आहेत तर. हो, 4 संज्ञानात्मक टप्पे किंवा कॉग्निटिव्ह स्टेजेस. ही आपल्या मनातील एक प्रकारची प्रयोगशाळाच आहे. वा. यातील पहिली उपप्रक्रिया आहे अवधान प्रक्रिया किंवा अटेन्शन. अवधान म्हणजे लक्ष देणे. बरोबर. आपण रस्त्यावरून चालताना हजारो गोष्टी बघतो, पण सगळ्याच गोष्टी शिकत नाही. आपला मेंदू अत्यंत निवडक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो. अध्ययनार्थी नेहमी एका आदर्शाच्या शोधात असतो. पण मला सांगा, हा आदर्श ठरवतो कोण? हां, चांगला प्रश्न आहे. कारण एकाच घरात वाढणारी 2 मुलं वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतात. एक मूल कदाचित वडिलांच्या शांत स्वभावाचे निरीक्षण करेल, तर दुसरं टीव्हीवरच्या एखाद्या आक्रमक हिरोचे. हो, हे होतं. कारण मेंदू आदर्श निवडताना काही विशिष्ट निकष लावतो. कोणते निकष? ज्या व्यक्तीकडे सत्ता आहे, जे आकर्षक आहेत, जे आपल्यासारखे वाटतात किंवा ज्यांच्या वर्तनाचे परिणाम अत्यंत स्पष्ट आहेत, अशा व्यक्तींकडे आपलं अवधान सर्वाधिक वेधलं जातं. अच्छा. म्हणजे ते आदर्श कोणीही असू शकतात. अगदी. हे आदर्श प्रत्यक्ष घरातले किंवा शाळेतले असू शकतात किंवा अप्रत्यक्षपणे चित्रपटांमधील नायक, कादंबऱ्यांमधील पात्रेही असू शकतात. मेंदू जेव्हा एखाद्या मॉडेलवर आपलं लक्ष केंद्रित करतो, तेव्हा तो त्या वर्तनाचे बारकावे टिपायला सुरुवात करतो. हो. पुढे काय? इथून पुढे येते दुसरी आणि अत्यंत कडीची पायरी. धारणात्मक प्रक्रिया किंवा रिटेन्शन. बरोबर? अगदी बरोबर. आपण जे काही बारकाईने बघितलं आहे ते मेंदूत कुठेतरी साठवून ठेवावं लागतं. पण ही साठवणूक नेमकी कशी होते? आपण काय मेंदूत व्हिडिओ रेकॉर्ड करत नाही? हां. मग एखादी 3D कृती, जसं की कुणीतरी सायकल चालवत आहे, ती मेंदू मेमरीमध्ये कशी सेव्ह करतो? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बँड्युरा यांनी स्पष्ट केलंय की आपण ती माहिती प्रतीकांच्या रूपात साठवतो. प्रतीकांच्या म्हणजे सिम्बॉल्स. हो. जेव्हा आपण एखाद्याला सायकल चालवताना बघतो, तेव्हा आपला मेंदू त्या शारीरिक हालचालींचं एका मानसिक नकाशामध्ये रूपांतर करतो. मानसिक नकाशा म्हणजे? कॉग्निटिव्ह मॅप. बरोबर. तो शब्दांच्या किंवा दृश्य प्रतिमांच्या स्वरूपात काही नियम बनवतो. जसं की आधी डावा पाय पॅडलवर, मग तोल सावरणे, मग उजवा पाय. अच्छा, म्हणजे एक प्रकारचं कोडिंग असतं. हो. हे शाब्दिक आणि दृश्यात्मक कोडिंग असतं. जोपर्यंत माहिती ह्या प्रतिकात्मक रूपात मेंदूत टिकून राहत नाही, तोपर्यंत ती भविष्यात कृतीत उतरू शकत नाही. लोक अनेकदा या मानसिक प्रतिमांची मनातल्या मनात उजळणी करतात. पण इथे मला एक खूप मोठी अडचण वाटतेय. काय? मला ह्यातले एक विरोधाभास जाणवतोय. जर मी एखाद्या कुशल खेळाडूला, समजा एका जागतिक दर्जाच्या टेनिस खेळाडूला टीव्हीवर तासनतास खेळताना पाहिलं, मी पूर्ण लक्ष दिलं, म्हणजे माझं अटेन्शन होतं, माझ्या मेंदूत त्याने रॅकेट कसं पकडलं याचा पूर्ण मानसिक नकाशा तयार झाला, म्हणजे रिटेन्शन पण झालं. बरोबर. तर मग दुसऱ्या दिवशी मी थेट मैदानावर जाऊन तसाच जागतिक दर्जाचा शॉट का मारू शकत नाही? हां, बरोबर आहे. जर फक्त बघून आणि साठवून शिकता येतं, तर मग सरावाची काय गरज? मी तर मानसिकदृष्ट्या तो शॉट आधीच शिकलीये ना. हाच तो मुद्दा आहे जिथे मानसशास्त्र आणि शरीरशास्त्र एकमेकांना भिडतात. ही सिद्धांतातली तिसरी पायरी आहे. कोणती? अनुकरण किंवा पुनरुत्पादन, ज्याला इंग्रजीत रिप्रोडक्शन म्हणतात. हां. मेंदूत तयार झालेली ती प्रतिकात्मक माहिती किंवा मानसिक नकाशा आणि आपली प्रत्यक्ष शारीरिक कृती या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. तुमच्या मेंदूला माहिती आहे की रॅकेट कसं फिरवायचं, पण तुमच्या स्नायूंना आणि मज्जासंस्थेला ती सवय नाहीये. हो, बरोबर. साठवलेल्या माहितीचं प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्यासाठी मेंदीला स्नायूंसोबत नव्याने संपर्क प्रस्थापित करावा लागतो. म्हणजे माझ्या डोक्याला ती रेसिपी पूर्ण पाठ आहे, पण माझ्या हातांना तो कांदा तसा वेगाने कापण्याची सवय नाही. अगदी तसंच. म्हणूनच जेव्हा मी पहिल्यांदा तो पदार्थ बनवायला घेते, तेव्हा तो यूट्यूबवरच्या शेफसारखा अजिबात दिसत नाही. हो. आणि म्हणूनच स्रोतात स्पष्टपणे नमूद केलं आहे की कौशल्याचा सराव केल्यानंतरच त्यात सुधारणा घडते.
जेव्हा तुम्ही ती कृती प्रत्यक्ष करता तेव्हा तुम्ही तुमच्या कृतीची तुलना त्या मेंदूत साठवलेल्या आदर्शाच्या प्रतिमेशी करता. म्हणजे आपण स्वतःला तपासतो. हो, आपण विचार करतो मी रॅकेट तसं धरलं का? नाही, थोडं चुकतंय. मग तुम्ही पुन्हा सराव करता. या चुका दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेतूनच ते वर्तन पक्कं होतं. किती भारी आहे हे. निरीक्षणामुळे तुम्हाला काय करायचे आहे याचा अचूक नकाशा मिळतो, जो तुमचा बराच वेळ वाचवतो. पण तो नकाशा वाचून प्रत्यक्ष चालण्याचं काम तुमच्या शरीरालाच करावं लागतं. हा प्रवास खरंच थक्क करणार आहे. अवधान, धारणा आणि मग प्रत्यक्ष पुनरुत्पादन. हो. पण समजा मी तो टेनिसचा शॉट मारला किंवा तो YouTubeवरचा पदार्थ बनवला. आता यापुढे मी ते करत राहणार की नाही हे कशावर ठरतं? हां. इथेच ती चौथी उपप्रक्रिया येते का, ज्याला आपण प्रबलीकरण किंवा प्रेरणा म्हणतो. बरोबर ओळखलत. मोटिवेशन. एखादी गोष्ट शिकणे आणि ती प्रत्यक्ष करत राहणे यात फरक आहे. म्हणजे तुम्ही एखादं वर्तन उत्तम प्रकारे शिकला असाल, पण जर तुम्हाला ते करण्यासाठी कोणतीही प्रेरणा नसेल तर तुम्ही ते करणार नाही. आपलं वर्तन इतरांना आवडतं का? समाजाकडून त्याला काय प्रतिसाद मिळतो यावर आपली पुढील कृती अवलंबून असते. अच्छा, म्हणजे रिवॉर्ड्स. हो, जर तुम्हाला त्या नवीन पदार्थासाठी घरच्यांकडून स्तुती मिळाली, म्हणजे बाह्य प्रेरणा मिळाली, किंवा स्वतःलाच तो खाताना आनंद मिळाला, म्हणजे अंतर्गत प्रेरणा, तर मी पुन्हा स्वयंपाक करेन. अगदी. पण जर पदार्थ खाऊन सगळे ओरडले तर तुम्ही ते वर्तन तिथेच थांबवता. खरंय. व्यक्ती नेहमी या वर्तन प्रबलनाची आशा करत असते. आपण सतत समाजाच्या प्रतिसादावर आपलं वर्तन ट्यून करत असतो. हे ऐकायला खूप तार्किक आणि दैनंदिन जीवनाचा धाग वाटतो. हो. पण या सगळ्या शांत आणि सरळ वाटणाऱ्या सिद्धांताच्या मुळाशी एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रयोग आहे. बरोबर. मगाशी आपण ज्या बोबोडॉल प्रयोगाची सुरुवात केली होती तिथे आता आपण वळायला हवं. नक्कीच. कारण मानवी वर्तनातील सर्वात संवेदनशील आणि भयानक भाग म्हणजे आक्रमकता ही निरीक्षणातून कशी शिकली जाते याचा तो थेट पुरावा आहे. हो, 1961 साली झालेला हा प्रयोग मानसशास्त्राच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो. त्या काळातील एक प्रबळ विचारप्रवाह असा होता की माणसाच्या आत दडलेली आक्रमकता किंवा राग बाहेर काढण्यासाठी हिंसक गोष्टी बघणे फायद्याचे असते. त्याला काय म्हणतात? कॅथार्सिस. हो, कॅथार्सिस. लोकांचा असा समज होता की टीव्हीवर मारामारी बघितल्याने मुलांचा राग शांत होतो. अरे बापरे. पण बँडुरा यांना यावर शंका होती. त्यांनी तो प्रयोग अत्यंत पद्धतशीरपणे आखला. त्यांनी लहान मुलांच्या एका गटाला एका खोलीत नेलं जिथे खूप खेळणी होती. आणि त्या खेळण्यांमध्ये तो प्रसिद्ध बोबोडॉल होता. हो. श्रोत्यांमध्ये या प्रयोगाचे जे तपशील आहेत ते खरोखर अंगावर काटा आणतात. या प्रयोगात एका गटातल्या मुलांना एका प्रौढ व्यक्तीला बघायला लावलं. ती प्रौढ व्यक्ती त्या बोबोडॉलला लाकडी हातोडीने मारत होती, त्याला हवेत फेकत होती. हो, खूप आक्रमकपणे. आणि दुसऱ्या गटातल्या मुलांना एका शांत व्यक्तीला बघायला लावलं, जी भावल्याकडे दुर्लक्ष करून शांतपणे आपलं काम करत होती. बरोबर. आणि एका गटाला काहीच दाखवलं नाही. यानंतर खरा खेळ सुरू झाला. जेव्हा या सर्व मुलांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये त्याच बोबोडॉलसोबत एकटं सोडलं गेलं तेव्हा नक्की काय घडलं? ज्या मुलांनी त्या आक्रमक प्रौढ व्यक्तीचं निरीक्षण केलं होतं त्यांच्यात आक्रमकता अत्यंत स्पष्टपणे दिसून आली. म्हणजे त्यांनी अनुकरण केलं. हो, त्यांनी हुबेहूब त्याच मारहाणीच्या कृती पुन्हा केल्या. त्यांनी तोच हातोडा उचलला, तेच हिंसक शब्द वापरले. बापरे. पण या प्रयोगाचा सर्वात गंभीर आणि धक्कादायक निष्कर्ष हा नव्हता की त्यांनी फक्त अनुकरण केलं. मग सर्वात भयानक गोष्ट ही होती की त्या मुलांनी आक्रमकतेचे नवीन मार्ग शोधून काढले. नवीन मार्ग? हो. खोलीत काही खेळण्यातल्या बंदुका होत्या ज्यांचा वापर त्या आदर्शाने म्हणजे प्रौढ व्यक्तीने केलेला नव्हता. अच्छा. पण या मुलांनी त्या बंदुका उचलल्या आणि त्या बोबोडॉलवर रोखल्या. अरे देवा. म्हणजे त्यांनी फक्त यांत्रिकपणे हालचालींची नक्कल केली नाही तर त्यांनी हिंसेची ती संकल्पना पूर्णपणे शोषून घेतली. अगदी बरोबर. स्वतःच्या हातून कोणतीही चूक होण्याआधीच किंवा त्यांना राग येण्यासारखं कोणतंही कारण नसताना केवळ दुसऱ्याला हिंसा करताना बघून ते हिंसक बनले. आणि हे सिद्ध करतं की मुले प्रत्यक्ष अनुभव न घेता केवळ फक्त बघूनही आक्रमक वर्तन शिकू शकतात. खरंच हे खूप गंभीर आहे. स्रोतांमध्ये एक अत्यंत अचूक वाक्य आहे, प्रतिकृतीकरणातून वर्तन तयार होते. मुले त्यांच्या नायकांसारखे वागतात. म्हणजे आई-वडील, शिक्षक, मित्र. हो, किंवा टीव्हीवरचं सेलिब्रिटी यांचं ते अंधानुकरण करतात. या प्रयोगाने हे दाखवून दिलं की आक्रमकता ही जन्मजात नसते तर ती समाजाकडून शिकली जाते.
आपण जर मुलांसमोर चुकीचे आदर्श ठेवले तर ते कोणतेही प्रश्न न विचारता ते आत्मसात करतील, कारण त्यांच्या धारणात्मक प्रक्रियेत तेच मॉडेल फिट बसलेलं असतं. हे ऐकल्यावर एक पालक म्हणून किंवा समाजाचा एक घटक म्हणून खूप मोठी जबाबदारी अंगावर आल्यासारखी वाटते. नक्कीच. पण जसा या प्रयोगाचा आणि सिद्धांताचा हा काळोख दाखवणारा भाग आहे, तसाच त्याचा एक अतिशय सकारात्मक आणि आशेचा किरण दाखवणारा पैलू देखील आहे. हो, तोही महत्वाचा आहे. आपण बोबोडॉलच्या त्या हिंसक धक्क्यातून थोडं बाहेर येऊया. मला सांगा, हा सिद्धांत समाजासाठी आणि शिक्षणासाठी कसा वरदान ठरू शकतो? आपण आक्रमकता शिकू शकतो, तर मग आपण चांगुलपणा का नाही शिकू शकत? आपण नक्कीच शिकू शकतो. आणि हेच या सिद्धांताचं सर्वात मोठं व्यावहारिक यश आहे. बरं. शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या उपपत्तीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्यक्ष अनुभव न घेता सुरक्षित आणि प्रभावी शिक्षण शक्य होतं. मगाशी आपण आगीचं उदाहरण दिलं तसं. अगदी तसंच. संभाव्य धोके आणि इजा यांपासून वाचून आपण अत्यंत कठीण कौशल्य केवळ निरीक्षणाने आत्मसात करू शकतो. बरोबर. यामुळे आपला वेळ आणि ऊर्जा वाचते. शिवाय सतत निरीक्षण करण्यामुळे आपल्या संज्ञानात्मक क्षमता, जसं की लक्ष केंद्रित करणं आणि माहिती साठवून ठेवण्याची स्मरणशक्ती प्रचंड वाढते. आणि शालेय शिक्षणात तर याचा वापर रोजच होत असतो, नाही का? हो, साहजिकच आहे. शिक्षक हे मुलांसाठी सर्वात जवळचे आदर्श असतात. जर विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण, नैतिकता आणि सामाजिक गुण शिकवायचे असतील, तर त्यांना केवळ फळ्यावर लिहून देऊन उपयोग नाही. अजिबात नाही. शिक्षकांना आणि पालकांना ते गुण स्वतःच्या वर्तनातून दाखवावे लागतील. अगदी बरोबर. शिक्षणासाठी मॉडेलिंग आणि रोल प्ले यांसारख्या तंत्रांचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. अभ्यासक्रमात जर अशा अनुकरणीय व्यक्तिमत्वांचा, शूरवीरांचा किंवा समाजसुधारकांचा समावेश केला तर विद्यार्थी नकळतपणे त्यांच्या गुणांचा अवधान आणि धारणा करतात. अच्छा. तसंच चांगल्या वर्तनासाठी प्रेरणा, बक्षीस आणि चुकीच्या वर्तनासाठी शिक्षा यांचं योग्य नियोजन केल्यास विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडून आणता येतात. हो, ते प्रबलीकरण. हो. एखादं मूल जेव्हा बघतं की दुसऱ्या मुलाला खरं बोलल्याबद्दल वर्गात शाबासकी मिळाली, तेव्हा ते अप्रत्यक्ष प्रबलीकरण पूर्ण वर्गाला खरं बोलल्याची प्रेरणा देतं. खरंच किती प्रभावी आहे हे. स्रोतांमध्ये या निमित्ताने एका अत्यंत आधुनिक आणि महत्त्वाच्या मुद्द्याचा उल्लेख आहे. कोणता? सामाजिक माध्यमे आणि भूमिका निर्मिती यांचा प्रभावी वापर. आजच्या काळात सोशल मीडियाचा प्रभाव किती प्रचंड आहे हे आपण सर्वजण जाणतोच. हो ना. आजचा बोबोडॉल प्रयोग हा बंद खोलीत होत नाहीये, तो प्रत्येकाच्या हातातल्या स्मार्टफोनवर दर सेकंदाला होत आहे. खूप अचूक निरीक्षण आहे तुमचं. सोशल मीडिया हे आजच्या काळातील सर्वात मोठं मॉडेलिंग प्लॅटफॉर्म आहे. आजची पिढी इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवरील इन्फ्लुएन्सर्सना आपले आदर्श मानत आहे. ते कसे कपडे घालतात, ते कसे बोलतात याकडे तरुण पिढीचं सतत अवधान असतं. बरोबर. जर तिथे आक्रमकता, उथळपणा किंवा चुकीच्या गोष्टींना लाईक्स आणि शेअर्सच्या स्वरूपात बक्षीस मिळत असेल तर बघणारा मेंदू तेच शिकणार. अगदी तेच. म्हणूनच आपल्या आजूबाजूचे अनुकरणीय व्यक्तिमत्व म्हणजे रोल मॉडेल्स किती जबाबदार आहेत आणि आपण कोणाचं निरीक्षण करत आहोत याचं भान ठेवणं आजच्या काळात सर्वात जास्त गरजेचं झालंय. खरंय. या संपूर्ण चर्चेने मानवी शिकण्याच्या प्रक्रियेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आहे. आजच्या या सखोल अभ्यासातून खरोखरच अनेक नव्या गोष्टी समजल्या. आपण अनेकदा आश्चर्यचकित होतो की मुलं हे किंवा ते कुठून शिकली. हो ना. पण उत्तर अगदी सोपं आणि आपल्या डोळ्यांसमोर आहे. ती सतत आपल्याला आणि या जगाला पाहत असतात. त्यांचा मेंदू एका स्पंजसारखा आजूबाजूच्या वर्तनाचे, प्रतिक्रियांचे आणि परिणामांचं शोषण करत असतो. बरोबर. आपण नकळतपणे रोज आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करत असतो आणि आपलं स्वतःचं वर्तन घडवत असतो. पालक, शिक्षक, माध्यमकर्मी किंवा समाज म्हणून आपलं स्वतःचं वर्तन किती जबाबदारीचं असायला हवं हे या सिद्धांताने अत्यंत कठोरपणे आणि पुराव्यासकट अधोरेखित केले आहे. नक्कीच. या सगळ्या चर्चेचा अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा विचार करायचा झाला तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एका निरंतर चालणाऱ्या सामाजिक वर्तुळाचा भाग आहोत. आपण एकाच वेळी कोणाचे तरी आदर्श म्हणून वावरत असतो आणि त्याच वेळी नकळतपणे कोणाला तरी आपला आदर्श मानून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असतो. म्हणजे ही साखळी कधीच तुटत नाही. कधीच नाही. निरीक्षण आणि अनुकरणाची ही साखळी मानवी अस्तित्वात निरंतर चालत असते. वा. आपण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे हे नुसतं यूट्यूबवरचा एखादा व्हिडिओ बघून स्वयंपाक शिकण्यासारखं नाहीये, तर आपल्या आयुष्याचा हा व्हिडिओ सतत रेकॉर्ड होतोय आणि पुढची पिढी तो बघून स्वतःचं आयुष्य शिजवत आहे. क्या बात है. अगदी खरंय. शेवटी या सर्व नोंदी पाहिल्यानंतर एक विचार नक्कीच मनात घर करून राहतो.
अल्बर्ट बँड्युरा यांच्या सिद्धांतानुसार मानवी मेंदू नायकांचं अनुकरण करतो कारण त्याला त्यांच्याकडून मिळणाऱ्या यशाची आणि प्रतिसादाची अपेक्षा असते. पण आजच्या या गतिमान डिजिटल जगात जिथे खरे नायक आणि आभासी जगातले कृत्रिम नायक किंवा अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने बनवलेले खोटे चेहरे यांच्यातील रेषा अतिशय पुसट होत चालली आहे. बरोबर. तिथे भविष्यातील पिढी नेमके कोणते आदर्श आपल्या धारणात्मक प्रक्रियेत साठवून आपलं वर्तन घडवत असेल, या एका प्रश्नाभोवतीच मानवी वर्तणुकीचं भविष्य फिरत राहणार आहे. यावर नक्की विचार व्हायला हवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.